नमस्कार मित्रांनो, आपलं स्वराज वर्ल्ड वाईड चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी या चॅनलचा होस्ट आहे अजित पाटील. आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आपण आज पाहतोय, सध्या आपण गोल्डमध्ये एंट्री घेतलेली आहे. आणि गोल्डवर एंट्री घ्यायचं त्याच्या मागची सायकोलॉजी होती की 20 EMA क्रॉस करून ज्यावेळी खाली येत लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय फॉर्मेशन बनवत खाली येत होता. ज्यावेळी आपल्याला पहिला त्यांनी लो ज्यावेळी क्रॉस करून ज्यावेळी त्यांनी खाली आला आणि परत दुसऱ्या वेळी ज्यावेळी त्यांनी लोअर हाय बनवला आणि खाली यायला चालू झाला, तरी ते आपण त्याला 15 मिनिटात ॲनालिसिस केलं. तो 5 मिनिटात आपण त्याला एंट्री घेतली होती. तुम्हाला दाखवतो, वाटलंच तर तुम्ही बघून घ्या की सिंपल सायकोलॉजीवर सुद्धा ट्रेड आपण इनिशिएट करू शकतोय. काही किचकट करण्याचं काही कारण नाही. ते बघा, ज्यावेळी तो खाली आला आणि परत लोअर लो, लोअर हाय ज्यावेळी त्यानं फॉर्मेशन बनवलं, त्यावेळी आपण त्याला इथं पिक केलं आहे. हा छोटा SL आपण धरला होता, इथे आपण त्याला एंट्री घेतली होती आणि हा SL धरला होता आपण. आता थोडं आपलं $40 आपलं प्रॉफिट चालू आहे. आणि सुरुवातीचा SL आपण इथे घेतला होता. त्याच्यानंतर त्याला एक 10 पॉईंट ट्रेलिंग केलेला आहे. आणि आपण 1:3, 1:2 हिशोबानं आपण त्याला प्रॉफिट रेशो गृहीत धरून प्रॉफिटचं पण हे लावलेलं आहे. बघूया, थोडीशी एक रिव्हर्सल कॅन्डल काढलेली आहे. हा ट्रेड कोणत्या बाजूला जातोय बघू. आणि अशाच आपण सिंपल स्ट्रॅटेजी, कोणत्याही प्रकारचे हेडेक न करता आपण अशा प्रकारे निवांत ट्रेडिंग करू शकतो. जर मागं जरी तुम्ही बघत असाल तर इथे सुद्धा बघा, ज्यावेळी तुम्ही 20 EMA क्रॉस करून एक रिट्रेसमेंट घेतली नाही, त्याच्यावेळी या लेवलला जरी तुम्ही एंट्री घेतला असता आणि हा छोटासा SL ठेवला असता, तरी तुम्हाला 1:2, 1:3 असे प्रॉफिट इथून मिळाले असते. तर या गोष्टी सांगायच्या आहेत की कोणत्याही प्रकारची किचकट ॲनालिसिस न करता सिंपल स्ट्रॅटेजीवर सुद्धा तुम्ही काम करू शकताय. कोणत्याही किचकट किंवा भरपूर डाटा बघा, भरपूर हे करा, न्यूज बघा, हे बघा, असल्या काही गोष्टी करण्याची काही गरज नाही आहे सध्या. सिंपल स्ट्रॅटेजी, सायकोलॉजी स्ट्रॉंग ठेवा. 1:2 आपलं $22 प्रॉफिट चालू आहे. आपलं तर रिक्वायर्ड मार्जिन आपल्याला $44 चालू होतं, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला $24 प्रॉफिट सध्या रन आहे. मागाशी 40 होतं, थोडीशी रिट्रेसमेंट झालेली आहे, काय हरकत नाही. तर आपल्याला अपेक्षित 1:3 हे आहे. जसं मी मगाशी म्हटलं की आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपले रिस्क रिवॉर्ड रेशो, मनी मॅनेजमेंट ह्या गोष्टी आपल्या पूर्णपणे क्लिअर पाहिजे. त्या आपलं कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नको आहे ट्रेडिंग करताना. जेवढं तुम्ही कन्फर्म असाल तुमच्या लॉस बाबतीत, तुमच्या प्रॉफिट बाबतीत, तेवढा तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग राहील आणि तुम्ही विदाउट हेडेक प्रॉफिट मिळवू शकता. एवढंच सांगायचं आहे, त्याच्या मागचं दुसरं काही गणित नाही. लोक काय करतात, भरपूर ॲनालिसिस करा, भरपूर किचकट विषय करा, असे करतात आणि हाय ते प्रॉफिटसुद्धा घालवून घेतात. आपल्याला काही ते PhD करायची नाही, आपल्याला प्रॉफिट घेऊन घरला जायचं आहे. जास्त काही किचकट न करता सिंपल ट्रेडिंगमध्ये लक्ष घाला, एवढंच सांगायचं आहे. काही सजेशन असतील किंवा काय असतील तर कमेंट करा. आमच्या चॅनलला फॉलो करा आणि कमेंट करावं इच्छा. धन्यवाद.